गोव्यात सुरू असलेल्या 55व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज इंडियन पॅनोरमा विभागात व्यंक्या, भूतपुरी आणि आर्टिकल 370 या चित्रपटांचं प्रदर्शन झालं. हा महोत्सव अत्यंत समृद्ध करणारा अनुभव असल्याचं सांगत आर्टिकल 370 या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांनी चित्रपट नक्की पुरस्कार प्राप्त करेल असा आशावाद व्यक्त केला. इंडियन पॅनोरमा विभागातल्या कथाबाह्य चित्रपटांच्या श्रेणीत पिलर्स ऑफ प्रोग्रेस, द एपिक स्टोरी ऑफ दिल्ली मेट्रो या लघुपटाचंही प्रदर्शन झालं. गुंतागुंतीच्या उच्चतम अभियांत्रिकी संकल्पना सहज आकलन होतील अशा स्वरूपात सादर करणाऱ्या कथा बनवणं हा माहितीपटाचा उद्देश असल्याचं दिल्ली मेट्रोचे अधिकारी अनुज दयाल यांनी सांगितलं. तर मास्टर क्लासमध्ये आसमान से आया फरिश्ता, मोहम्मद रफी, सुनो के बादशाह या विषयावर सोनू निगम, शाहिद रफी, सुभाष घई आणि अनुराधा पौडवाल यांनी चर्चा केली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत CBC म्हणजेच केंद्रीय संप्रेषण संस्थेनं इफ्फी 2024च्या निमित्तानं इफ्फिएस्टा अंतर्गत सफरनामा नावाचं मल्टीमीडिया प्रदर्शन भरवलं आहे. भारतीय सिनेसृष्टीची संपन्न परंपरा आणि इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. तसंच इफ्फिएस्टामध्ये रसिकांना देशाच्या निरनिराळ्या भागातून आलेल्या कलाकारांच्या मनोवेधक अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची, लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्यांची पर्वणी पाहायला मिळत आहे. देशभरातून 110 पेक्षा अधिक प्रतिभावंत कलाकार या कार्यक्रमात भाग घेत आहेत.